सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 17 जून 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। शाळेची पहिली घंटा वाजली, नवीन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत। उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर सोमवारी शाळांची पहिली घंटा वाजली आणि ज्ञान मंदिरे विद्यार्थ्यांनी गजबजून गेली। सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या अनोख्या पद्धतीने उत्साहात स्वागत करण्यात आले। या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता। तर नव्याने शाळेत प्रवेश घेतलेल्या अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पहिला दिवस रडूनच घालवत चित्र शाळा परिसरात दिसले। कार्यकारी अभियंता अमोल निकम याचे निलंबन करून चौकशी करण्यासाठी सुशांत मोरे यांचे पुण्यात 30 जून पासून उपोषण। कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत जिहे कटापूर उपसा सिंचन कृष्णनगर साताराचा कार्यकारी अभियंता अमोल निकम याने वेगवेगळ्या ठेकेदारांना 763 कोटी 77 लाख इतक्या रकमेची टेंडर देऊन विविध कंपन्यांच्या नावावर आर्थिक रकमेच्या रुपयांचा गफला केल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती। या तक्रारीबाबत तथ्य असून याची चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतर कारवाई करू असे सुशांत मोरे यांना लेखी कळवण्यात आले होते। परंतु निष्पक्ष चौकशीसाठी निकम याचे निलंबन करून चौकशी करावी अशी मागणी सुशांत मोरे यांनी केली आहे। ती पूर्ण न झाल्यास कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालक पुणे यांच्या दालनासमोर दिनांक 30 जून पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांचे जलसमाधी आंदोलन। दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी बामनोल येथील शिवसागर जलाशयामध्ये उतरून आंदोलन केले। दिव्यांग बांधवांच्या कळकळीच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी हे आंदोलन केले। संगम माऊली पूल पडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? राजेंद्र चोरगे। सातारा कोरेगाव रस्त्यावर कृष्णा नदीवर बांधलेला पूल याला 110 वर्ष झाली आहेत। त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी टेंडर 3-4 वर्षापूर्वी काढण्यात आले आणि पुलाचे काम सुद्धा सुरू झाले, पण सदर काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून 3 वर्षात फक्त एक पिलरच उभा राहिला आहे। असेच काम धीम्या गतीने सुरू राहिले तर पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी अजून 5 ते 10 वर्षे लागतील। लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याबाबत माहिती घेऊन उपाययोजना करून हा पूल लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी राजेंद्र चोरगे यांनी केली आहे। ग्राहकांची पिळवणूक होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी। जिल्हाधिकारी संतोष पाटील। ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांची कोणत्याही परिस्थितीत पिळवणूक होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले। जिल्हा ग्राहक संरक्षक परिषदेची बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाल राजमाने, अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। दुचाकीवरून घसरून पडल्यानंतर दवाखान्यात जा म्हटल्याने दुचाकी चालकाची रिक्षा चालकाला मारहाण। दुचाकीवरून घसरून पडलेल्या जखमी तरुणाला दवाखान्यात जा असे सांगितल्याने रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली। या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही घटना दिनांक 14 जून रोजी रात्री 9:15 वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौकात घडली। अक्षय राजेंद्र चव्हाण वय 23 राहणार कोयना सोसायटी सातारा, रोहित विनोद भानसे वय 19 राहणार शहापूर ठाणे, अभिषेक विजय पवार 23 राहणार वडवाडी तालुका खंडाळा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। रिक्षा चालक परमेश्वर मुलगे 38 राहणार चाऊर सातारा यांनी तक्रार दिली आहे। कराड एसटी स्टँडचा स्लॅब लीक, पावसाच्या सुरुवातीलाच उघड झाल्या त्रुटी। कराड शहरात लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक एसटी स्टँडची स्थिती पावसाच्या सुरुवातीलाच बिघडलेली दिसून येत आहे। नुकत्याच झालेल्या पावसात स्टँड मधील स्लॅब अनेक ठिकाणी लीक झाल्याने छतामधून पाणी गळू लागले असून यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। पहिल्याच पावसात जर स्लॅब गळू लागला तर भविष्यात त्याची अवस्था काय होईल याचा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। हे संपूर्ण प्रकरण निष्काळजी प्रशासनाने निष्ठुरतेच्या कामाचे जिवंत उदाहरण ठरत आहे। कराड येथे मनसेच्या आंदोलनानंतर कोल्हापूर नाका प्रवासासाठी खुला। कराड येथील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने सोमवारी भर पावसात ठिय्या आंदोलन करण्यात आले। मनसेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 1 तास खड्ड्याजवळ बसून भर पावसात आंदोलन करण्यात आले। प्रशासनाकडून या आंदोलनाची तात्काळ दखल घेत कोल्हापूर नाका हलक्या वाहनासाठी खुला केला तर मलकापूर फाटा 2 दिवसात खुला करण्यात येईल असल्याचे आश्वासन देण्यात आले। खंबाटकी बोगद्याबाहेर अपघाताचा थरार, ट्रकच्या धडकेत 3 वाहने पलटी। पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे माहेरघर असणाऱ्या व मृत्यूचे दार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंबाटकी घाटातील एस कॉर्नर परिसरात भरधाव वेगाने असलेल्या मालट्रकने दिलेल्या धडकेत झालेल्या विचित्र अपघातामध्ये 3 वाहने पलटी झाली। यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत। अपघातानंतर वाहनांची झालेली दुरवस्था पाहता सुदैवाने जीवितहानी झाली नाही हे नशीब। आंधळी तालुका मान येथे सख्या दिराने घरात केली होती चोरी। आंधळी तालुका मान येथील कमल तानाजी शेंडे यांच्या घरात जवळपास 1.5 लाख किमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती। दहेड पोलिसांनी काही दिवसातच तपास पूर्ण करत संशयितास अटक केली आहे। अटक केलेला संशयित हा फिर्यादीचा सख्खा दीर असल्याचे उघड झाले आहे।
ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा कॉलेज विविध असं या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.